माझा नमस्कार. माझे नाव मेघा दत्तारी भोसले आहे. आज मी आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे. तरी तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशच्या महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी आंबेडकर होते व त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. ते शाळेत जाऊ लागले तेव्हा त्या शाळेतले विद्यार्थी दूर दूर बसायचे. ब्राह्मण शिक्षक सुद्धा त्यांना वर्गात बसू देत नव्हते. त्यांनी एकदा शाळेच्या खिडकीजवळ बसून अभ्यास केले. त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला. 14 तळे सर्वांना खुले केले. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. 6 डिसेंबर या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हणतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपते. जय भारत जय भीम. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साहेब राजू गुप्ते आहे. आज मी आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. ते भारताचे महान नेते होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर, त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर असे होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते भारताचे पहिले कायदा मंत्री होते. ज्यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एवढे बोलून मी माझी भाषा सुरू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहोत. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी रामजी आणि भीमाई यांच्या पोटी जन्मलेले 14वे रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनाकडे पाहताना आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. जसं सरांनी सांगितलं की आत्मविश्वास पहिल्यांदा मिळवला पाहिजे. आपण ज्या गोष्टी शिकतो त्या गोष्टी आत्मविश्वासपूर्वक शिका हा संदेश त्यांच्या चरित्रातून आपल्याला मिळतो. त्यांच्या बालपणी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तेवढा त्रास तर आपल्याला कधीही मिळालेला नाही. पण त्यांनी विचार केला की मला जो त्रास झाला तो त्रास माझ्या इतर बांधवांना होऊ नये, म्हणून त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि देशाचं संविधान लिहून काढलं. म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. त्यांच्या जीवनाकडे आपण काहीतरी शिकण्यासाठी बघायचं. आणि आता सरांनी म्हटल्यासारखं जयंती फक्त जयंती साजरी न करता त्यांनी 18 तास अभ्यास केले तर आपण किमान 1 तास तरी अभ्यास करायला पाहिजे दररोज. मग 1 तासाचे 2 तास होतात. आपल्या शरीराला सवय लागली अभ्यास करायची तर हळूहळू ते शरीर सांगत राहते की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून शरीराला सवय लावण्यासाठी अभ्यासाची सवय लावून घेणे हे या जयंतीमधून आपल्याला शिकायचे. आजच्या या भीम जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.